वेगवेगळे जे क्षेत्र आहेत त्या सगळ्यांनाच खरं तर उत्सुकता आहे की आपल्या क्षेत्राला नेमकं काय मिळणार। आणि आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर आहेत आपल्यासोबत। अक्षय, वेगवेगळ्या रेल्वेंची घोषणा केली जाते आहे, जसं आपण बघितलं की वंदे भारत ज्या एक्सप्रेस आहेत त्या 10 अधिक गाड्या चालवल्या जाऊ शकतात, त्याची घोषणा होऊ शकते असं सध्या बघायला मिळतंय। आणखी काय काय मिळू शकतं रेल्वेला या बजेटमधून? रेल्वेचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते वाढवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांमध्ये या सरकारने खूप मोठे प्रयत्न केले होते आणि तेच इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते वाढवण्यासाठी यावर्षी देखील प्रयत्न केले जातील। जसं की आपण सांगितलं, बुलेट ट्रेनसाठी खूप जास्त निधी गेल्या वर्षी देण्यात आला होता, त्यामध्ये देखील वाढ करण्यात येईल, कारण की तो प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे। दुसरीकडे मुंबई आणि आसपासचे जे शहरं आहेत त्यामध्ये देखील नवीन लाईन्स ज्या टाकण्याचं काम चालू आहे त्यांना भरघोस निधी देण्याची शक्यता आहे। नवीन ज्या ट्रेन्स आहेत जसं की वंदे भारत स्लीपर जी आहे ती देखील चालवण्याची आणि त्याच्यासाठी भरघोस निधी देण्याची शक्यता ही सांगितली जाते आहे। हायड्रोजन ट्रेन गेल्या वर्षी अनाऊन्स केलेली होती, मात्र त्यामध्ये किती प्रोग्रेस झाली हे अजून माहिती नाही आहे। यावर्षी या हायड्रोजन ट्रेनच्या अधिक चांगलं रूप जे आहे ते मिळण्याची शक्यता आहे। अशा अनेक घोषणा ज्या आहेत त्या आज होऊ शकतात। मुख्यतः आज रेल्वे बजेट हे होत नाही, आज केवळ 1 ते 2 घोषणा ज्या आहेत महत्त्वाच्या त्या सांगितल्या जातील आणि मुख्य जे रेल्वे बजेटमध्ये रेल्वेला काय मिळालं, मुंबईकरांना काय मिळालं हे 2-3 दिवसानंतर आपल्याला कळणार जेव्हा पिंक बुक येईल। पण तरी देखील आपण काही रेल्वे प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेऊया। रेल्वेने प्रवास करतो तुम्ही रोज, काय आपल्या अपेक्षा आहेत रेल्वेकडून आणि आजच्या बजेटमध्ये काय मिळायला पाहिजे? माझं अपेक्षा आहे की जे आपलं रेल्वे आहे याचा टायमिंग बरोबर असायला पाहिजे, राईट टू राईट टाईम असायला पाहिजे। कारण की आम्ही विद्यार्थी आहोत, आमचे एक्झाम असतात, कुठं कधी काही एखाद्याचे जॉईनिंग असते, इम्पॉर्टंट परमनंट वॅकन्सी, कुठं काही जॉईनिंग असते, त्यामुळे त्यांचं टायमिंग किंवा जॉब त्यांचा कॅन्सल होऊ नये, रिजेक्ट होऊ नये, त्यामुळे टायमिंग बरोबर असावा रेल्वेचा, थोडं स्वच्छता असावी। तुमच्या काय अपेक्षा आहेत? महिलांच्या डब्यामध्ये नेहमी आम्हाला गर्दी दिसून येते, तिकडे नेहमीच आरडाओरडा असतो, काय वाटतं महिलांच्या काय अपेक्षा आहेत रेल्वेकडून? पहिली तर गोष्ट ट्रेन वाढवायला पाहिजे, टायमिंग वाढवायला पाहिजे त्याची। जसं की कर्जत आणि खोपोली ही ट्रेन खूप लेटला असते, 1-1.5 घंट्याची असते, तर याच्यामध्ये पण ट्रेन वाढवायला पाहिजे। आणि जसं की बदलापूर इथपर्यंत यायला खूप गर्दी असते, त्याच्या मारापीट होते, कोणाचे ट्रेनमधून पडतात, तर हे सगळं थांबवायला पाहिजे आणि जेवढं होईल तेवढं महिलाचा पण डबा वाढवायला पाहिजे। या आपण सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा बघत होतो। मुंबईकरांच्या सामान्यतः याच अपेक्षा आहेत की रेल्वे वाढवायला पाहिजे, लोकल वाढवायला पाहिजे। जर लोकल वाढवल्या तर अनेक प्रश्न सुटणार आहेत, तर लोकल वाढवण्यासाठी रेल्वे ट्रॅक्स वाढवणं गरजेचं आहे। त्याचं काम हे 5व्या-6व्या लाईनचं काम हे रखडलेलं आहे। कल्याणपासून बदलापूर, कल्याणपासून कसाऱ्यापर्यंतच्या रेल्वे लाईनचे 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिका आहे, त्यांचं काम गेल्या अनेक वर्षांपासून धीम्या गतीने चालू आहे। ज्यावेळी ही कामं पूर्ण होतील त्याचवेळी रेल्वेची कॅपॅसिटी वाढेल आणि त्याच्यानंतर गर्दी कमी होईल। त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरवर किती जास्त पैसा दिले जातात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल आज। अगदी अक्षय, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।